everyone, welcome in SRG Technical. Now, in this video, in this lecture, we will going to study syllabus topic 1.4.6 do's and don'ts for safety in substations. ओके, डूज म्हणजे काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे सुरक्षिततेसाठी सबस्टेशनमध्ये सुरक्षिततेसाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणकोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. Syllabus topic 1.4.6. In MSBT exam, many time question is asked on this topic, like what safety precautions are necessary when working with electrical installations. ओके, अशा कोणती सुरक्षिततेच्या प्रिकॉशन्स आहेत, काळजी आहेत, त्या जी गरजेच्या आहेत वेन वर्किंग विथ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन्स. ओके, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन्सवरती वर्किंग करताना अशा कोणकोणत्या सुरक्षिततेबाबतच्या काळजी घेतल्या पाहिजेत आणि त्या गरजेच्या आहेत. विंटर 10 लिस्ट आउट do's and don'ts to achieve safety while working in substations. State any 4 do's and don'ts regarding safety while working on electrical installations. Do's and don'ts are observed carefully. Okay, काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे आर ऑब्झर्व्ड केअरफुली, काळजीपूर्वक त्यांना ऑब्झर्व करा. ॲज पर आय एस 5216 1969 ड्युरिंग द सबस्टेशन ऑपरेशन, म्हणजे सबस्टेशनचं ऑपरेशन चालू असताना द इलेक्ट्रिक शॉक अँड ॲक्सिडेंट्स कॅन बी इझिली अवॉइडेड. ओके, इलेक्ट्रिक शॉक जो आहे, विद्युत धक्का जो आहे आणि अपघात जो आहे तो इझिली आपण काय करू शकतो, टाळू शकतो. These are instructions given to the substation operators and staff working in the substation as a safety measures. Okay, these are the instructions. ह्या काही सूचना आहेत गिवन टू द सबस्टेशन ऑपरेटर, सबस्टेशन जो ऑपरेट करतो त्या व्यक्तीला अँड स्टाफला वर्किंग इन द सबस्टेशन ॲज अ सेफ्टी मेजर्स. ओके, डूज. सिरियल नंबर 1 डूज. फर्स्ट पहा, प्लीज साइन मेन वर्किंग और वॉर्निंग बोर्ड्स. ओके, म्हणजे सूचना देणारे किंवा चेतावणी देणारे बोर्ड्स तिथे काय करा, साइन करा ऑन दी मेन स्विच बुक बिफोर कमेन्सिंग वर्क. कमेन्सिंग म्हणजे सुरू करणे. ओके, ठीक आहे, मेन वर्क सुरू करण्यापूर्वी तिथे एक चेतावणी देणारा, इशारा देणारा बोर्ड काय करा, साइन करा. डोंट्स, डू नॉट क्लोज एनी स्विच. ओके, कोणताही स्विच क्लोज करू नका अनलेस जोपर्यंत यू आर फॅमिलियर विथ द सर्किट जवळ जोपर्यंत तुम्ही फॅमिलियर नाही, सर्किटला जोपर्यंत तुम्ही ओळखत नाही तोपर्यंत कोणताही स्विच क्लोज करू नका. विच इट कंट्रोल्स अँड नो द रिझन्स फॉर इट्स बिंग ओपनड. ओके, जोपर्यंत तो ओपन आहे त्याचं कारण स्पष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही काय करू नका, तो स्विच क्लोज करू नका. ओके, सेकंड डूज आहे, ऑलवेज ट्रीट द सर्किट लाईव्ह. ओके, नेहमी हे लक्षात ठेवा, नेहमी असं गृहीत धरा की ते सर्किट सुरू आहे अंटिल यू हॅव प्रूव्ड देम टू बी डेड. जोपर्यंत त्याला तुम्ही निष्क्रिय समजत नाही तोपर्यंत त्याला तो सर्किट सुरू आहे असं गृहीत धरा. डू नॉट वर्क ऑन लाईव्ह सर्किट. ओके, लाईव्ह सर्किटवरती काम करू नका विदाऊट द एक्सप्रेस ऑर्डर ऑफ द पर्सन इनचार्ज. ओके, एक्सप्रेस ऑर्डर किंवा इनचार्ज पर्सनकडून जोपर्यंत सूचना येत नाहीत तोपर्यंत तो लाईव्ह सर्किटवरती काम करायचं नाही आहे. मेक शुअर दॅट ऑल दी सेफ्टी प्रिकॉशन्स हॅव बीन टेकन. खात्री करा की सर्व सुरक्षिततेच्या काळजी तिथे घेतल्या गेल्या आहेत. अँड ऑपरेटर इज अकंपाइन्ड बाय अ सेकंड पर्सन. ओके, आणि ऑपरेटर जो आहे तो अकंपाइन्ड आहे म्हणजे एका सेकंड पर्सनचं सोबते आहे हे लक्षात ठेवा. कॉम्पेटेंट टू रेंडर. ओके, कॉम्पेटेंट म्हणजे सक्षम आहे, रेंडर म्हणजे प्रस्तुत करतोय फर्स्ट एड प्रथमोपचार आणि आर्टिफिशियल रिस्पिरेशन कृत्रिम श्वासोच्छ्वास आणि प्रथमोपचार करण्यासाठी तो सक्षम आहे. अशा पद्धतीने तो प्रस्तुत करतोय. असा जो सेकंड पर्सन आहे अकंपॅन्ड म्हणजे जो सोबती आहे तो आहे का नाही हे खात्री करा. बिफोर वर्किंग ऑन एनी सर्किट. ओके, कोणत्याही सर्किटवरती काम करण्यापूर्वी मेक शुअर दॅट द कंट्रोलिंग स्विचेस आर ओपनड अँड लॉक्ड. ओके, कंट्रोलिंग स्विचेस जे आहेत ते ओपन आहेत आणि लॉक्ड आहेत हे खात्री करा. ऑर द फ्युजेस आर विथड्रॉन, किंवा फ्युजेस काढून घेतले आहेत हे खात्री करा. डू नॉट टच एनी स्विच गिअर. हे डोंट्समध्ये येतं आहे. डू नॉट टच एनी स्विच गिअर, कोणत्याही स्विच गिअरला टच करू नका. और कंडक्टर अनलेस यू हॅव मेड शुअर दॅट इट इज डेड ऑर अर्थड. ओके, जोपर्यंत की त्याला निष्क्रिय घोषित केलं नाही किंवा अर्थड केलं नाही, अर्थिंग केलं नाही तोपर्यंत कोणत्याही स्विच गिअरला टच करू नका किंवा कंडक्टरला टच करू नका. डूज, कीप द हॅबिट. एक सवय ठेवा और डेव्हलप द हॅबिट, एक सवय निर्माण करा ऑफ. ओके, कीप द हॅबिट और डेव्हलप द हॅबिट ऑफ टर्निंग युअर फेस. तुमचा जो चेहरा आहे तो
टर्निंग करायचं आहे व्हेनेवर अँड आर्क, एखादी ठिणगी जर येत असेल, और फ्लॅश मे अक्युअर, एखादी जर फ्लॅश एखादा चकाकता तिथं स्पार्क जर होत असेल, तर तुमचा चेहरा जो आहे तो दूर करण्याचा प्रयत्न नेहमी करा किंवा ती सवय ठेवा. अर्थिंग कनेक्शन्स, ओके सॉरी, डोंट्स इथं आपण पाहूया 4th नंबर. डो नॉट डिस्कनेक्ट अर्थिंग कनेक्शन. अर्थिंग कनेक्शन डिस्कनेक्ट करू नका, हे डोंटमध्ये येतं आहे. डोंट म्हणजे काय करायला नाही पाहिजे, डूज म्हणजे काय करायला पाहिजे. ओके, मेक शुअर दॅट ऑल दी कनेक्शन्स आर मेड. खात्री करा सर्व कनेक्शन्स जोडले गेले आहेत. डू नॉट एक्सपोज युअर आईज. ओके, डोळे उघडे ठेवू नका टू ॲन इलेक्ट्रिक आर्क. ओके, ठिणगीसमोर. पेनफुल इंजुरी मे अक्युअर, वेदनादायक तिथे जखम होऊ शकते डोळ्यांना. डूज नंबर 6, यूज गार्ड अगेन्स्ट आर्क. ठिणगीच्या विरुद्ध तुम्ही एक गार्ड तिथे वापरा. ॲज वेल ॲज हाय व्होल्टेजेस, हाय व्होल्टेजच्या विरुद्ध. इट इज ऑब्झर्व दॅट बर्न्स फ्रॉम आर्क आर व्हेरी सिव्हिअर. हे असं दिसण्यात आलं आहे की बर्न्स जे आहे, ठिणगीपासून जो बर्न्स तयार होतो, म्हणजे चेहरा जो जखम होतो, जळते, तो व्हेरी सिव्हिअर आहे, अतिशय तीव्र आहे. ओके, डू नॉट टेम्पर. टेम्पर म्हणजे छेडछाड करणे. टेम्पर करू नका विथ द मीटर बोर्ड्स. मीटर बोर्डसोबत कोणतंही छेडछाड करू नका. कटआउटसोबत कोणतीही छेडछाड करू नका. ओके, टेस्ट इन्सुलेटिंग रबर. इन्सुलेटिंग रबरची चाचणी करा. ग्लोव्ज पिरियडिकली, म्हणजे काळानुसार इन्सुलेटिंग रबर आणि ग्लोव्जची काय करा, चाचणी करा. म्हणजेच हे डूज आहे, करा, आणि डोंट्स म्हणजे करू नका. ओके, डू नॉट यूज मेटल केस. मेटल केस वापरू नका. कोणतेही धातूची वस्तू तिथे वापरू नका. फ्लॅशलाईट्स अराउंड द ॲपॅरेटस, म्हणजे ॲपॅरेटसच्या सभोवती कोणतेही मेटलचं फ्लॅशलाईट्स वापरू नका. विच इज एनर्जाइज्ड, जे की ते एनर्जाइज होऊ शकतात. डूज नंबर 8, प्लेस रबर मॅट्स इन फ्रंट ऑफ इलेक्ट्रिकल स्विचबोर्ड. रबर मॅट ठेवा इलेक्ट्रिकल स्विचबोर्डच्या जवळ. डू नॉट प्लेस एनी पार्ट ऑफ युअर बॉडी. शरीराचा कोणताही भाग प्लेस करू नका इन द सर्किट, आयदर एक तर टू ग्राउंड और अक्रॉस द टर्मिनल्स ड्युरिंग ऑपरेशन और कनेक्शन्स. ठीक आहे. डूज नंबर 9, अवॉइड अकम्युलेशन. ओके, अवॉइड अकम्युलेशन, संच, साठा टाळा ऑफ गॅसेस इन अनव्हेंटिलेटेड मॅनहोल्स. ओके, मॅनहोल्स म्हणजे खड्डा, एखादी व्यक्ती खड्ड्यामध्ये उतरण्यासाठी केलेला जो खड्डा असतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. व्हार्निशेस एमिट्स फ्लॅमेबल वेपर्स. ओके, व्हार्निशेस एमिट्स म्हणजे उत्सर्जित होणे. फ्लॅमेबल्स वेपर्स, ज्वलनशील तिथे वेपर्स, वाफ येऊ शकते. डू नॉट टच ॲन इलेक्ट्रिक पार्ट व्हेन युअर हँड्स आर वेट. तुमचे हात जर ओले असतील तर कोणत्याही इलेक्ट्रिक पार्टला टच करू नका. डू नॉट वर्क ऑन एनर्जाइज्ड लाईव्ह सर्किट्स विदाउट रबर ग्लोव्ज अँड प्लास्टिक हँड्स. ओके, रबर ग्लोव्ज किंवा प्लास्टिक हँडच्या शिवाय तिथे टच करू नका. ओके. डूज नंबर 10, thoroughly discharge cables to earth before working on the course of cables. Don'ts, do not turn your face towards the fuse or switches. Syllabus topic number 1.4.6.1, precautions to be taken while working on electrical installations. Precautions म्हणजे काळजी घेणे, to be taken while working on electrical installations. In MSBT exam summer 14 winter 18, the question is asked on this topic. What safety precautions are necessary when working with electrical installations. म्हणजे जो डूज अँड डोंट्स आपण जो आता पाहिला त्याच संबंधीचा पुन्हा सिलेबस टॉपिक आहे 1.4.6.1, प्रिकॉशन्स टू बी टेकन व्हाईल वर्किंग ऑन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. पुन्हा आपण तो रिवाईज करूयात. ओके, विंटर 8च्या परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारला होता. स्टेट एनी 8 सेफ्टी प्रिकॉशन्स टू बी फॉलोड व्हाईल वर्किंग विथ ॲन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. ठीक आहे, म्हणजे डूज अँड डोंट्स तुम्ही इथं जरी लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. डोंट यूज, फर्स्ट आहे डोंट यूज लूज क्लोथिंग. ओके, लूज तिथे क्लोथिंग वापरू नका. डोंट यूज क्लोथ्स विथ मेटॅलिक बटन्स. मेटॅलिक बटन्स असलेले किंवा हलके कपडे असे वापरू नका. डोंट यूज नेल्ड शूज. ओके, डोंट यूज नेल्ड शूज. थर्ड नंबर आहे डोंट कीप विथ यू द मेटॅलिक कीज. ओके, डोंट कीप विथ यू मेटॅलिक कीज, धातूचे चावी, चेन्स व्हाईल वर्किंग असं काही ठेवू नका. ट्रीट एव्हरीथिंग ॲज अ लाईव्ह. ओके, असं समजा की सर्व काही जिवंत आहे, लाईव्ह आहे. थिंक बिफोर यू ॲक्ट. थिंक म्हणजे विचार करा, काम करण्यापूर्वी विचार करा. टू ॲप्रोप्रिएट प्लेसेस, योग्य त्या ठिकाणी. कीप म्हणजे ठेवा. डेंजर बोर्ड, धोक्याचा बोर्ड. फ्लॅग विथ रेड कलर, रेड कलरचा फ्लॅग ठेवा. वॉर्निंग बोर्ड्स, इशारा चेतावणी देणारे बोर्ड्स ठेवा. इन स्टॉर्म्स, वादळी वाऱ्यामध्ये स्टॉप वर्किंग, वर्क करायचं थांबवा. प्लेस युअर सेल्फ सिक्युर्ड व्हाईल वर्किंग, तुम्हाला स्वतःविषयी सिक्युअर ठेवा.
ज्यावेळी तुम्ही काम करत असाल त्यावेळी. ओके. यूज इन्सुलेटेड ग्लोव्ज शूज, आवरण असलेले शूज आणि ग्लोव्ज वापरा. ओन्ली क्वालिफाईड मॅन शुड डू द वर्क. ओके. म्हणजे एक क्वालिफाईड व्यक्ती तर काम केलं पाहिजे. फॉर बिग वर्क, मोठ्या कामासाठी गेट द परमिट वर्क फ्रॉम अप्रोप्रिएट अथॉरिटी. ओके. योग्य त्या अधिकाऱ्यांकडून कामाची परवानगी घ्या. 12 नंबर फॉर रिपेअरिंग वर्क. ओके. दुरुस्तीच्या कामासाठी द इक्विपमेंट शुड बी शट ऑफ अँड अर्थड. ज्या काही इक्विपमेंट आहेत ते शट ऑफ केले पाहिजेत, म्हणजेच बंद केल्या पाहिजेत आणि अर्थड केलं पाहिजेत, अर्थ दिलं पाहिजे तिथे. ओके. नंबर 13 द प्रोसिजर टू स्टार्ट अँड स्टॉप द वर्क शुड बी वेल डिफाइन्ड अँड क्लिअर कट विथ नो ॲम्बिग्युटी. ओके. जे काय वर्क आहे ते क्लिअरली डिफाईन्ड असायला पाहिजे. ओके. नो ॲम्बिग्युटी म्हणजे संदिग्धता नसायला पाहिजे. ओके. कोणतीही संदिग्धता तिथं नसली पाहिजे. टू प्रोसिजर टू स्टार्ट अँड टू स्टॉप द वर्क शुड बी वेल डिफाईन्ड. ओके. वेल डिफाईन्ड असलं पाहिजे अँड क्लिअर कट विथ नो ॲम्बिग्युटी, कोणतीही तिथं संदिग्धता नसायला हवी. कॅरी द रिपेअर वर्क ॲज फार ॲज पॉसिबल इन डे लाईट. ओके. जे काही वर्क असेल ते जास्तीत जास्त दिवसामध्ये करण्याचा प्रयत्न करा. यूज प्रॉपर लॅडर. लॅडर म्हणजे जे शिडी असतात वर चढण्यासाठी. ठीक आहे. योग्य ती शिडी वापरा. सेफ्टी बेल्ट असू द्यात. व्हाईल वर्किंग ऑन ओव्हरहेड लाईन, ओव्हरहेड लाईनवरती काम करत असताना. 16 नंबर द सुपरवायझर शुड बी अटेंटिव्ह ऑल द टाईम व्हाईल वर्क इन प्रोसेस. सुपरवायझरने प्रत्येक कामावेळी तिथं अटेंड असलं पाहिजे, उपस्थित असलं पाहिजे. 17 नंबर द नेसेसरी एंट्रीज शुड बी मेड इन द लॉगबुक. ज्या काही गरजेच्या एंट्रीज आहेत त्या लॉगबुकमध्ये करायला हव्यात. नंबर 18 व्हेन वर्किंग ऑन लायमेन्स. ज्यावेळी लायमेन्सवरती काम करत असतात द वर्किंग पर्सन शुड बी अकंपाइन्ड बाय ॲटलिस्ट वन मोर पर्सन. म्हणजे अकंपाइन्ड म्हणजे सोबते असला पाहिजे. ॲटलिस्ट वन, एखादा व्यक्ती तरी. मोर पर्सन हू शाल प्रिफरेबली, अधिक पर्सन जर असतील तर ते प्रेफरेबली आहे, शक्यतो ठेवा. बी कॅपेबल ऑफ रेंडरिंग फर्स्ट एड अँड आर्टिफिशियल रिस्पिरेशन. ते कॅपेबल असू द्यात. रेंडरिंग म्हणजे प्रस्तुत करण्यासाठी, फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार आणि आर्टिफिशियल रिस्पिरेशन म्हणजे कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यासाठी. 19 नंबर ऑन कम्प्लिशन ऑफ वर्क. काम संपल्यानंतर ऑल अर्थिंग डिव्हायसेस शुड बी रिमूव्ड. सर्व अर्थिंग डिव्हायसेस काय करा, रिमूव्ह करा. 20 नंबर ॲक्सिडेंट्स मस्ट बी इमिजिएटली रिपोर्टेड. जर एखादा अपघात होत असेल तर तो त्वरित काय करा, रिपोर्ट करा टू गेट मेडिकल ॲड. ओके. सिलेबस टॉपिक 1.4.6.2 जनरल डूज अँड डोंट्स. जनरल डूज अँड डोंट्स, सामान्य गोष्टी कोणकोणत्या करायला हव्यात, न करायला हव्यात. डूज अँड डोंट्स लिस्टेड फॉर द ऑपरेटर. ह्या ज्या डूज अँड डोंट्स आहेत त्या ऑपरेटरसाठी आहेत. ओके. डूज पहा. डूज काय करायला हवं. बिफोर रिप्लेसिंग द लॅम्प रिप्लेस करण्यापूर्वी ऑर हँडलिंग अ फॅन हँडल करण्या अगोदर मेक शुअर दॅट द सप्लाय इज स्विच्ड ऑफ. हे खात्री करा की सप्लाय बंद आहे. यूज करेक्ट साईज अँड क्वालिटी ऑफ फ्यूज वायर. ओके. करेक्ट साईज अँड क्वालिटी फ्यूज वायर यूज करा व्हाईल रिन्यूविंग ब्लोन फ्यूज. ओके. जळालेली फ्यूज रिन्यू करत असताना. थर्ड आहे व्हाईल रिम्युव्हिंग फ्यूज रिमूव्ह करत असताना पुल आउट द सप्लाय एंड. सप्लाय एंड पहिल्यांदा पुल करायचा आहे, बाहेर ओढायचा आहे फर्स्ट पहिल्यांदा. अँड वेन रिप्लेसिंग द फ्यूज, आणि फ्यूज रिप्लेस करत असताना सप्लाय एंड शुड बी मेड ऑन आफ्टर दिस. ओके. आणि सप्लाय एंड शुड बी मेड ऑन. त्याचबरोबर रिप्लेस करत असताना सप्लाय एंड शुड बी मेड ऑन. सप्लाय एंड जो आहे तो पहिल्यांदा सुरू करायचा आहे आफ्टर दिस. प्लेस साईनबोर्ड प्लेस करा, ठेवा. मेन वर्किंग और अदर वॉर्निंग बोर्ड्स ऑन मेन स्विच बिफोर कमेन्सिंग द वर्क. काम सुरू करण्या अगोदर एखादा वॉर्निंगचा म्हणजे चेतावणी देणारा, इशारा देणारा किंवा सूचना देणारा बोर्ड तिथे काय करा, प्लेस करा मेन वर्किंगच्या जवळ. बिफोर वर्किंग ऑन एनी सर्किट ऑर ॲपॅरेटस. कोणत्याही सर्किट किंवा ॲपॅरेटसवरती काम करण्या अगोदर मेक शुअर दॅट, अशी खात्री करा की द कंट्रोलिंग स्विचेस आर ओपनड. कंट्रोलिंग स्विचेस जे आहेत ते ओपनड असतील याची खात्री करा. अँड लॉक्ड, आणि त्यांना लॉक करा. ऑर किंवा द फ्यूज विथड्रॉन फ्रॉम होल्डर, किंवा ती फ्यूज जी आहे ती काढून घ्या होल्डरकडून. ओके. ऑलवेज ट्रीट द सर्किट ॲज लाईव्ह. नेहमी जिवंत सर्किट आहे असं ट्रीट करा, अशी वागणूक करा. अंटिल यू हॅव प्रूव्ड, जोपर्यंत तुम्ही प्रूव्ह करत नाही इट इज टू बी डेड, जोपर्यंत तो काय आहे
डेट म्हणजे निष्क्रिय आहे. द इन्सुलेशन ऑफ द कंडक्टर्स मे बी डिफेक्टिव्ह. ओके, द इन्सुलेशन्स जे आवरण आहे कंडक्टरच्या वरती मे बी डिफेक्टिव्ह, कदाचित ते दूषित असू शकतात, डिफेक्टिव्ह असू शकतात. ओके, बिफोर वर्किंग ऑन मोटरवरती काम करण्या अगोदर अदर रोटेटिंग मशीन्स मेक शुअर दॅट इट कॅन नॉट बी सेट इन मोशन विदाउट युअर परमिशन. ओके, बिफोर वर्किंग ऑन मोटरवरती काम करण्या अगोदर अदर रोटेटिंग मशीन दुसरे कोणतेही फिरणारे जे यंत्र असतील मेक शुअर दॅट इट कॅन नॉट बी सेट इन मोशन विदाउट युअर परमिशन, तुमच्या परवानगीशिवाय ते मोशनमध्ये नसायला हवेत. ओके, याची खात्री करा. कल्टिवेट द हॅबिट. कल्टिवेट करणे म्हणजे जोपासणे, एक सवय जोपासा. ऑफ टर्निंग युअर फेस अवे व्हेनेवर अन आर्क ऑर फ्लॅश मे अक्युअर्स. ओके, ज्यावेळी एखादी ठिणगी किंवा एखादा चककणारा स्पार्क ज्यावेळी होईल त्यावेळी तुमचा चेहरा बाजूला घेण्याची सवय एक जोपासा, कल्टिवेट करा. ओके, नंबर 9, गार्ड अगेन्स्ट आर्क्स. ओके, गार्ड अगेन्स्ट आर्क ॲज वेल ॲज हाय व्होल्टेज. रिमेंबर दॅट बर्न्स फ्रॉम आर्क मे बी व्हेरी सिव्हिअर. ओके, गार्ड अगेन्स्ट आर्क म्हणजे ठिणगीपासून गार्ड करा स्वतःला, ॲज वेल ॲज हाय व्होल्टेज जास्तीच्या दाबासाठी. ओके, रिमेंबर दॅट हे लक्षात ठेवा, बर्न्स फ्रॉम आर्क मे बी व्हेरी सिव्हिअर. सी दॅट ऑल कनेक्शन्स आर सिक्युअरली मेड. टेक एक्स्ट्रीम केअर while breaking an inductive circuit as dangerously high voltage likely to result. Thoroughly discharge to earth all cables before working on the course. टेस्ट रबर ग्लोव्ज पिरियडिकली. काळांतराने रबर ग्लोव्जची चाचणी करा. प्लेस रबर मॅट्स इन फ्रंट ऑफ इलेक्ट्रिकल स्विचबोर्ड समोर रबर मॅट्स असू द्या. प्रिव्हेंट अकम्युलेशन ऑफ गॅसेस ॲज अनव्हेंटिलेटेड manholes varnishes emits inflammable vapor. ओके, अकम्युलेशन म्हणजे जमा होणे, संच होणे किंवा साठा होणे. गॅसेसचा जिथे संच असू शकतो अनव्हेंटिलेटेड मॅनहोल्समध्ये, म्हणजे जिथे की हवा खेळती नाही अशा ठिकाणी. अनव्हेंटिलेटेड मॅनहोल्स म्हणजे एक खड्डा असतो काही अंडरग्राऊंड याच्यामध्ये व्यक्तीला उतरण्यासाठी केलेली जागा. ओके, व्हर्निशेस एमिट्स असे जे काही व्हर्निशेस असतात ते उत्सर्जित करतात. इनफ्लॅमेबल म्हणजे ज्वलनशील. वेपर म्हणजे वाफ, गॅसेस जे असतील. ओके, 15 नंबर, वर्क डिलिबरेटली म्हणजे मुद्दाम. अँड केअरफुली. ओके, काळजीपूर्वक काम करा मुद्दाम. हॅस्ट अक्युअर्स घाई करू नका. हॅस्ट कॉजेस घाई कारणीभूत ठरते मेनी ॲक्सिडेंट्स अपघातासाठी. बी शुअर ऑफ व्हॉट यू आर डुईंग. तुम्ही जे काम करत आहात त्याच्याविषयी खात्री ठेवा. एक्झामाइन बिफोर यूज वापरण्यापूर्वी त्यांना एक्झामाइन करा. ऑल सेफ्टी अप्लायन्सेस सच ॲज रबर ग्लोव्ज, मॅट्स, ग्लिडर्स, गॉगल्स, इन्सुलेटेड प्लायर्स एक्सेट्रा फॉर दिअर साऊंडनेस. ओके, these are the general do's and don'ts for the operator. Do's and don'ts listed for the operators. There are 16 there are more 3 do's and don'ts for operator. Always add the acid or soda to water and not vice versa while mixing H2SO4 or caustic soda and water. Always report immediately. त्वरित रिपोर्ट करा टू द पर्सन इन चार्ज ऑर टू एनी अदर प्रॉपर ऑथॉरिटी. कोणत्याही योग्य त्या अधिकाऱ्याकडे इमिजिएटली काय करा, रिपोर्ट करा. अबाउट एनी डेंजरस कंडिशन्स ऑर डेंजरस प्रॅक्टिसेस विच मे ऑब्झर्व. ऑलवेज ओबे नेहमी आज्ञा पाळा. द डे इन्स्ट्रक्शन्स गिवन बाय द पर्सन इनचार्ज पर्सनकडून आलेल्या दिवसाच्या सूचना नेहमी पाळा. डोंट्स. ओके, दिज आर दी डोंट्स काय न केलं पाहिजे. डू नॉट कनेक्ट सिंगल पोल स्विच कधीही कनेक्ट करू नका. ऑर फ्यूज इन अ न्यूट्रल सर्किटमध्ये सिंगल पोल स्विच कनेक्ट करू नका. बट ऑलवेज कनेक्ट इन द लाईव्ह ऑर फेज वायर. परंतु लाईव्ह किंवा फेज वायरमध्ये नेहमी कनेक्ट करा. डू नॉट रिन्यू अ ब्लोन फ्यूज अंटिल यू आर सॅटिस्फाईड टू द कॉज अँड हॅव रेक्टिफाईड एनी इरेग्युलरिटी. डू नॉट रिन्यू. ओके, अ ब्लोन फ्यूज जळालेली फ्यूज रिन्यू करू नका. अंटिल म्हणजे जोपर्यंत यू आर सॅटिस्फाईड ॲज टू कॉज अँड हॅव रेक्टिफाईड एनी इरेग्युलरिटी. ओके, कोणतीही इरेग्युलरिटी रेक्टिफाय केल्याशिवाय, तपासल्याशिवाय
ब्लोन झालेली रिन्यू वायर जी आहे, रिन्यू ब्लोन फ्यूज आहे ती रिप्लेस करू नका. ओके, रिन्यू करू नका. ठीक आहे. डू नॉट यूज कॉपर वायर ॲज अ सबस्टिट्यूट ऑफ फ्यूज वायर. तांब्याची तार वापरू नका ॲज अ सबस्टिट्यूट फ्यूज वायर. योग्य ती फ्यूज वायर यूज करा. डू नॉट क्लोज एनी स्विच. कोणताही स्विच क्लोज करू नका अनलेस यू आर फॅमिलियर. ओके, जोपर्यंत तुम्ही त्याच्याविषयी जाणून घेतलं नसाल, फॅमिलियर विथ द सर्किट विच इट कंट्रोल्स अँड नोज द रिझन फॉर इट्स बिंग ओपनड. जोपर्यंत त्याला ओपन असल्याचं कारण माहीत होत नाही तोपर्यंत कोणताही स्विच क्लोज करू नका. डू नॉट टच और हॅम्पर. ठीक आहे, डू नॉट टच और हॅम्पर. स्पर्श करू नका, अडथळा करू नका विथ एनी इलेक्ट्रिकल वायर कंडक्टर्स अनलेस यू आर शुअर दॅट इट इज डेड अँड अर्थड. ओके, जोपर्यंत तुम्हाला त्याचे निष्क्रिय आहे किंवा अर्थड केले आहे तोपर्यंत कोणत्याही इलेक्ट्रिक वायरला किंवा कंडक्टरला टच करू नका. ठीक आहे. हाय व्होल्टेज ॲपॅरेटस मे गिव्ह लिकेज शॉक. जास्त दाबाचे ॲपॅरेटस जे आहे ते लिकेज शॉक देऊ शकतात. और फ्लॅश ओव्हर इवन विदाउट टचिंग. 6 नंबर डोंट्स. डू नॉट वर्क इन लाईव्ह सर्किट. लाईव्ह सर्किटवरती काम करू नका विदाउट द एक्सप्रेस्ड ऑर्डर्स ऑफ द पर्सन इन चार्ज. मेक क्लिअर दॅट ऑल द सेफ्टी ऑफ प्रिकॉशन्स हॅव बीन टेकन अँड यू आर अकम्पॅन्ड बाय अ सेकंड पर्सन. अकम्पॅन्ड म्हणजे सोबती असणे. ठीक आहे, अकम्पॅन्ड बाय अ सेकंड पर्सन. कॉम्पेटेंट. कॉम्पेटेंट म्हणजेच सक्षम असणे. टू रेंडर फर्स्ट एड अँड आर्टिफिशियल रिस्पिरेशन. ओके, सेकंड जो सोबती आहे त्याला तो सक्षम असायला हवा आर्टिफिशियल रिस्पिरेशन आणि प्रथमोपचार करण्यासाठी. डू नॉट एक्सपोज युअर आईज. डोळे उघडे ठेवू नका टू ॲन इलेक्ट्रिक आर्क. विद्युत ठिणगीसमोर. पेनफुल इंजुरी मे रिझल्ट्स. ठीक आहे, वेदनादायक जखम तिथे होऊ शकते. मे रिझल्ट्स इवन विथ शॉर्ट एक्सपोजर. डू नॉट यूज वायर्स विथ पुअर इन्सुलेशन. जे खराब झालेले इन्सुलेशन्स आहेत असे वायर्स वापरू नका. डू नॉट यूज मेटल केस फ्लॅश लाईट अराउंड ॲपॅरेटस विच इज एनर्जाइज्ड. मेटल केस असलेले फ्लॅशलाईट्स ऑपरेटरच्या भोवती वापरू नका जे की ते एनर्जाइज्ड होऊ शकतात. डू नॉट प्लेस एनी पार्ट ऑफ युअर बॉडी. शरीराचा कोणताही भाग सर्किटजवळ ठेवायचं नाही आहे. आयदर एक तर टू ग्राउंड और अक्रॉस द टर्मिनल्स व्हाईल मेकिंग अ कनेक्शन और ऑपरेटिंग. डू नॉट विअर लूज क्लोथिंग. ओके, लूज कपडे वापरू नका. मेटल वॉच, धातूचे घड्याळे, स्ट्रॅप, धातूची पट्टी असलेले घड्याळे, बँगल्स जे कडे हातात, और फिंगर रिंग्स. ओके, बोटांमधील अंगठी वगैरे. व्हाईल वर्किंग ऑन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. डू नॉट हँग क्लोथ्स. कपड्यांना हँग करू नका, टांगू नका. और सच अदर थिंग्स ऑन इलेक्ट्रिकल फिटिंग्स. किंवा अशा काही गोष्टी इलेक्ट्रिकल फिटिंग्सवरती हँग करू नका, टाकू नका. डू नॉट वर्क ऑन पोल और अदर इलेक्ट्रेड पोजिशन if there is a live part on it without safety belt and rubber gloves and unless a competent person stand. Do not work on a pole. पोलवरती काम करू नका किंवा अदर इलेक्ट्रिलेटेड पोजिशन्स. अशा काही पोजिशन्सवरती काम करू नका इफ देअर इज अ लाईव्ह पार्ट ऑन इट. ओके, जर का त्या इफ देअर इज अ लाईव्ह पार्ट ऑन इट, जर कोणताही लाईव्ह पार्ट त्याच्यावरती असेल, इट विदाउट सेफ्टी बेल्ट शिवाय अँड रबर ग्लोव्ज शिवाय अँड अनलेस अ कॉम्पेटेंट पर्सन स्टँड. ओके, कॉम्पेटेंट पर्सन म्हणजे सक्षम व्यक्ती जो आहे. ऑन दी ग्राउंड नियर बाय टू डायरेक्ट ऑपरेशन्स अँड गिव्ह वॉर्निंग अँड रेंडर द हेल्प. तो रेंडर केला पाहिजे. ओके, त्यानं प्रस्तुत केलं पाहिजे, त्यानं सक्षम असलं पाहिजे. डू नॉट गो केअरलेसली नियर रनिंग बेल्ट ऑन मशीन्स. ठीक आहे, डू नॉट गो केअरलेसली म्हणजे दुर्लक्षितपणाने तिथे जाऊ नका. नियर रनिंग बेल्टच्या समोर. डू नॉट रिमूव्ह डेंजर नोटिसेस बोर्ड. डेंजर नोटिसेस बोर्ड रिमूव्ह करू नका. प्लेट्स और अदर साइन और इंटरफेस विथ सेफ्टी बॅरियर्स और गो बियॉन्ड देम. Do not allow visitors or unauthorized persons to touch or handle electrical apparatus or come within the danger zone of HV apparatus. Concept of permit system. Syllabus topic 1.4.7 Concept of permit system.
परवानगीची प्रणाली MSBT समर 12 समर 17 एक्झाममध्ये या टॉपिकवरती प्रश्न विचारला होता. स्टेट द स्टेप्स टू बी फॉलोड फॉर शटडाऊन. बंद करण्यासाठी कोणत्या पद्धती आहेत, स्टेप्स आहेत त्या लिहा. स्टेट अँड एक्सप्लेन एनी फॉर सर्कमस्टान्सेस अंडर विच द कॉम्पेटंट अथॉरिटी शुड नॉट इश्यू द परमिट टू वर्क कार्ड. समर 17 एक्झाममध्ये फॉर मेजर मोठ्या कामासाठी, रुटीन रिपेअर्स दुरुस्ती करता, अँड एमर्जन्सी म्हणजेच अडचणीच्या वेळी, वर्क ऑन किंवा एमर्जन्सी म्हणजेच ठीक आहे एमर्जन्सी वर्कमध्ये ऑन इलेक्ट्रिक लाईन्स, ट्रान्समिशन लाईन, फीडर लाईन, ऑन डिस्ट्रीब्युशन लाईन्स, मेंटेनन्स प्रोग्राम इज प्रिपेअर्ड अँड डिक्लेअर्ड. ते पाहू शकतो. फॉर दिस मेजर वर्क अशा काही मोठ्या कामांसाठी लॉंग पिरियड इज रिक्वायर्ड, अधिक काळ लागू शकतो. अँड हेन्स अ नोटीस म्हणून एक नोटीस इज टू बी पब्लिश्ड, एक नोटीस प्रसिद्ध करा इन द न्यूजपेपर्स टू नो द शटडाऊन पिरियड्स बाय द HTLT कन्झ्युमर्स हू रिसिव्ज पॉवर डोमेस्टिक सप्लाय फ्रॉम द लाईन्स. द इनचार्ज ऑफ सच वर्क अप्लायज टू द हायर ऑथॉरिटीज टू गेट द परमिशन ऑफ शटडाऊन फॉर दिस वर्क. The permission is to be taken applying in the standard proformas which are of the following types. परमिशन जी आहे ती आपण जी परमिशन घेतो अप्लाइंग इन द स्टँडर्ड प्रोफॉर्म आहे, त्याच्यासाठी स्टँडर्ड एक फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटमध्ये आपण ती परमिशन घेतली पाहिजे. परमिट फॉर शटडाऊन प्रोफॉर्म. ओके, परमिट फॉर शटडाऊन परवानगी घ्यायचे बंद करण्यासाठी. प्रोफॉर्म त्याच्यासाठीचा हा प्रोफॉर्म दिला आहे प्रोफॉर्म ए. फॉर्म फॉर ऑब्टेनिंग शटडाऊन, ऑब्टेनिंग म्हणजे मिळवणे, बंद करण्यासाठी ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय बंद करण्यासाठी जी परमिशन आहे ती मिळवण्यासाठीचा हा प्रोफॉर्म नंबर ए. फ्रॉम म्हणजे च्यापासून. नेम अँड डिजिग्नेशन ऑफ रिसिव्हिंग पर्सन, ज्या कोणत्या पर्सनकडून आपण ही परमिशन घेतोय शटडाऊनची त्या व्यक्तीचे ते नाव आणि पद येईल. टू म्हणजे ज्याला, नेम ऑफ द ऑथोराइज्ड पर्सन परमिटिंग द वर्क, जो परवानगी मागतोय त्याचं नाव आणि ओके फक्त त्याचं नाव येईल. नेम ऑफ द ऑथोराइज्ड पर्सन परमिटिंग द वर्क. प्लीज अरेंज, त्यानंतर रिक्वेस्ट काय आहे, प्लीज अरेंज टू कट ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय टू द लाईन अँड इश्यू मी परमिट टू वर्क ॲज पर रूल. आणि मला काम करण्यासाठी परवानगी द्या ॲज पर रूल. ओके, त्याच्यामध्ये पहा क्लॉज ए जो दिलेला आहे, शटडाऊन पिरियड फ्रॉम डेट टाईम लिहा, बंद असण्याचा कालावधी, फ्रॉम म्हणजे च्यापासून, डेट टाईम इथे लिहा, टू ओके, फ्रॉम टू डेट अँड टाईम. लाईन्स बी क्लॉज आहे, लाईन्स / सेक्शन फॉर विच परमिट इज रिक्वायर्ड, कोणत्या लाईन आणि सेक्शनसाठी तुम्ही परवानगी घेत आहात त्याचे डिटेल्स इथे लिहा. डिटेल्स ऑफ वर्क सी क्लॉज आहे, डिटेल्स ऑफ वर्क टू बी कॅरीड आउट फॉर विच शटडाऊन इज रिक्वायर्ड. डिटेल्स ऑफ वर्क, ओके, कामाचे स्वरूप जे डिटेलमध्ये लिहा. कॅरीड आउट फॉर विच शटडाऊन इज रिक्वायर्ड. त्याचबरोबर इथे आहे स्टेशन, कोणत्या स्टेशनवरती तो काम करणार आहात, डेट, टाईम, सिग्नेचर, डिजिग्नेशन आणि स्टॅम्प. परमिट्स फॉर रिझ्यूम. ओके, परमिट्स फॉर रिझ्यूम म्हणजे घोषवारा, सारांश. परमिट्स फॉर रिझ्यूम घोषवारा. प्रोफॉर्मा नंबर बी, फॉर्म ऑफ परमिट टू वर्क. नेम ऑफ द ऑर्गनायझेशन, संस्थेचे नाव. नेम ऑफ द डिपार्टमेंट इश्युइंग परमिट, जिथून आपण परमिशन घेतलेली आहे त्या डिपार्टमेंटचे नाव, परमिट नंबर, डेट आणि टाईम. ठीक आहे, फर्स्ट पहा, आय नेम डिजिग्नेशन इथे येईल. आय नेम डिजिग्नेशन सर्टिफाय, प्रमाणित करतो की, सर्टिफाय दॅट फॉलोविंग लाईन इक्विपमेंट इज मेड डेड. ओके, याला निष्क्रिय केलं गेलेलं आहे. अँड आयसोलेटेड फ्रॉम लाईव्ह कंडक्टर्स, आणि लाईव्ह जिवंत कंडक्टरपासून त्याला बाजूला केलेलं आहे. अँड प्रॉपरली अर्थड, आणि योग्य ते अर्थिंग केलेलं आहे. अँड वर्क ॲज मेन्शन्ड बिलो इज अलाउड टू बी कॅरीड आउट, आणि जे मेन्शन केलेलं काम आहे ते कॅरी आउट करण्यासाठी अलाव केलेलं आहे. सेकंड, नेचर ऑफ वर्क, कामाचे स्वरूप. ओके, थर्ड आहे, नेसेसरी नोट इज टेकन इन द लॉगशीट, ज्या आवश्यकता नोट आहेत त्या आम्ही लॉगबुकमध्ये घेतलेल्या आहेत. ओके, फोर्थ, दिस परमिट इज नाव बिईंग इश्यूड टू, हे परमिट आम्ही आता बिईंग इश्यूड घेतलेलं आहे टू कॅरी आउट द वर्क मेन्शन्ड इन पॅरा 2. ओके, पॅरा 2 मध्ये कामाचे जे स्वरूप दिलेलं आहे त्यासाठी आम्ही परमिशन घेत आहोत. त्याचबरोबर इथे सिग्नेचर आणि डिजिग्नेशन, स्टॅम्प येईल. ओके, हा झाला सारांश, रिझ्यूम. ओके, किंवा घोषवारा. या लेक्चरमध्ये या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी डिस्कशन केलेल्या आहेत पहा. ओके,
Syllabus topic 1.4.6 Do's and Don'ts for Safety in Substation. सबस्टेशनच्या सुरक्षिततेमध्ये कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात न करायला हव्यात त्या आपण पाहिल्या. ओके. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 1.4.6.1 प्रिकॉशन्स टू बी टेकन वाईल वर्किंग ऑन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन्स. त्यानंतर 1.4.6.2 जनरल डूज अँड डोंट्स फॉर ऑपरेटर, त्यामध्ये डूज आपण पाहिले. ओके. त्यानंतर डोंट्ससुद्धा आपण पाहिले. डोंट्स म्हणजे कोणकोणत्या गोष्टी न करायला हव्यात. ओके. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 1.4.7 कन्सेप्ट ऑफ परमिट सिस्टम. ओके. परवानगीची जी प्रणाली आहे त्याचे आपण कन्सेप्ट पाहिला. इथे पाहू शकतो आपण परमिट्स फॉर शटडाऊन, बंद करण्यासाठी जी परवानगी आहे प्रोफॉर्मा ए आपण पाहिला. त्याचबरोबर परमिट टू रिझ्यूम वर्क, परमिट फॉर रिझ्यूम प्रोफॉर्मा नंबर बी आपण पाहिला. ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 1.4.8 हा स्टडी करणार आहोत. कॉजेस ऑफ फायर ड्यू टू इलेक्ट्रिक फॉल्ट अँड प्रिकॉशन्स टू बी टेकन. We are going to study syllabus topic 1.4.8 in next video, next lecture. So for next lecture, next video, keep watching SRG Technical, and thanks for watching this video.